नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। डहाणू तालुक्यातील चारोटी कासा येथे 11 दिवसाचे श्री गणेशाचे मिरवणूक व विसर्जन। चारोटी येथील भरत भरवाड व हरिया भरवाड यांच्या चामुंडा ग्रुप व समस्त व्यापारी संघटना सार्वजनिक गणेश उत्सव व कासा येथील सुनील मोरे छत्रपती ग्रुप मित्रमंडळ कासा यांचे 11 दिवसाचे गणपतीची भव्य मिरवणूक काढून नाचत गाजत चारोटी पासून ते कासा नदीत विसर्जन करण्यात आले। यावेळी हजारोच्या संख्येने महिला पुरुष मुलं मुली प्रत्येक समाजातील हिंदू मुस्लिम यांनी नाचत गाजत बाप्पाचे गोळीने पूजा पाठ करून कसा येथे सूर्य नदीत 2 वाजे दरम्यान विसर्जन केले। संपूर्ण पालघर जिल्ह्यात श्री गणेश उत्सव हिंदू मुस्लिम महिला पुरुष मूल मुली नाचत गाजत दरवर्षी साजरा केला जातो व प्रत्येक भाविकांची हीच प्रार्थना आहे की हिंदू मुस्लिम प्रेमाने राहावे। व यावेळी कासा ग्रुप ग्रामपंचायततील उपसरपंच हरीश मुकणे, भरत प्रजापती, बीजेपी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष व कर्मचारी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रकाश शेट्टी, आनंद अण्णा, इम्रान शेख, लियाकत खाटी, बीजेपी ग्रामस्थ उपस्थित होते। मंडळाचे कार्यकारिणी उपस्थित होते। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रवीन कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर। व्यापारी युनियन तसेच जय चामुंडा ग्रुप यांच्यातर्फे हा 48वा गणपती बाप्पाचा उत्सव आम्ही साजरा करण्यात आलेला आहे। तसेच इकडे आम्ही कासा ग्रामपंचायतीचे आभार मानतो की त्यांनी एक सुरक्षित व्यवस्थित आणि लोकांना कशाही प्रकारचा त्रास न देता चांगल्या प्रकारे, तसेच कासा पोलीस स्टेशन यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो आणि ग्रामपंचायत कासा यांचेसुद्धा आभार मानतो। सरपंच उपसरपंच तसंच सदस्य आणि गावकरी ज्यांनी व्यवस्थित इकडे आम्हाला सुविधा दिली त्यांच्याबद्दल मी आभार मानतो। दरवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा आम्ही व्यवस्थित गणपती उत्सव पार पाडला आणि याच्यात आम्हाला मदत करणाऱ्या सगळ्यांना गावकऱ्यांना आमच्यातर्फे आभार। कासा ग्रामपंचायतचे सदस्य व उपसरपंच मुकणे सर, तुमच्या इंडिया न्यूज 28 मध्ये स्वागत आहे। आपण 1.5 दिवसापासून ते आज 11वा दिवस गणपतीचे आहे। याच्या गणपतीमध्ये तुम्ही काय बोलू इच्छितो? कसं सहकार्य लाभले? अतिशय चांगल्या प्रकारे आणि अतिशय आनंदामध्ये आपल्या या परिसरामध्ये गणेशोत्सव साजरा झालेला आहे। लोकांनी खूप मजा केली, खूप आनंद घेतला, चांगल्या प्रकारचे वाद्यवृंद वाजवली, नाचगाणे झाले, चांगले चांगले सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि अतिशय सुंदर असं विसर्जन आपण सर्वांनी 1.5 दिवसापासून ते आज 11व्या दिवसापर्यंत इथं सर्व पाहिलेलं आहे। ग्रामपंचायतनी जेवढी शक्य आहे तेवढी चांगली व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथं ग्रामपंचायतनी स्वयंसेवक ठेवले, स्वच्छतेची व्यवस्था सुंदर केलेली आहे, लाईटची व्यवस्था सुंदर केलेली आहे, पाण्याची व्यवस्था भाविकांसाठी होती। सर्वांचं शाल नारळाने फूल देऊन सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे। अशा प्रकारचं एक चांगला पायंडा आणि चांगली रीत इथं ग्रामपंचायतीने घालून दिलेली आहे। आपल्या या संबंध परिसरातील अगदी महालक्ष्मी, चारोटी, वरोती, बेती अशा या सगळ्या परिसरातील सर्व गणेशोत्सव घरगुती सार्वजनिक सर्व या आपल्या घाटावर येतात, विसर्जन करतात आणि आपल्या या व्यवस्थेचा लाभ घेतात। आम्हाला ग्रामपंचायतीला या सर्व गोष्टीचा खूप आदर आणि अभिमान वाटतो। आम्ही सर्व गणेश भक्तांचं, सर्व गणेश मंडळांचं, सर्व गावातील गणेश मंडळांचं आभार व्यक्त करतो। पोलिसांनी त्यांची कामगिरी फार चांगल्या प्रकारे बजावलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी चांगला कार्य केलेलं आहे। त्यानंतर त्यांनीही त्यांच्या पोलीस स्टेशनचा गणेशोत्सव ठेवलेला आहे, ज्याचं विसर्जन ते उद्याला करणार आहेत। म्हणजे आज सर्वांचं विसर्जन संपल्यानंतर त्यांची जी बंदोबस्ताची व्यवस्था होती ती असल्यामुळे ते आज काही विसर्जन करणार नाहीत, तर उद्याला एकांतामध्ये अतिशय टेन्शन फ्री वातावरणामध्ये ते त्यांच्या गणेशोत्सवाचं विसर्जन करणार आहेत। तेव्हा उद्याला पुन्हा आम्ही त्यांच्या स्वागतासाठी इथं असणार आहोत। धन्यवाद। धन्यवाद। ग्रुप ग्रामपंचायत कासा, सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामस्थांचे